काशीगाव पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन पथकाने उत्कृष्ट तपास कौशल्य दाखवत 11,55,000 रुपयांची चोरी अवघ्या काही तासात उघडकीस आणली असून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले। मीरारोड येथील बाबा टायर्स येथे एका थार गाडीतून दिनांक 17 जुलै रोजी सकाळी 4:30 वाजता 11,55,000 रुपयांची रोख रक्कम चोरी झाल्याची घटना उघडकीस झाली। मिळालेल्या माहितीनुसार थारमध्ये 2 मित्र आपल्या घरी जात असताना त्यांची गाडी पंक्चर झाल्याने त्यांनी बाबा टायर्स या ठिकाणी गाडीचे पंक्चर काढण्यासाठी गाडी थांबवली। त्यावेळी संधी मिळताच गाडीचे दरवाजे उघडून त्यातील रक्कम चोरी करून चोर निसटले। फिर्यादी यांना काही वेळानंतर त्यांच्या पैशाची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ काशीगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। तक्रार प्राप्त होताच काशीगाव पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता डिटेक्शन पथकाला घटनास्थळी रवाना केले। पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले। तपासादरम्यान संशयित आरोपीची ओळख पटली। त्यानंतर आरोपी ज्या मार्गाने गेला होता त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। जवळपास 150 सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी सातत्याने मीरा भाईंदर परिसरात फिरताना दिसत होता। काही वेळ तो नयानगर येथील वोकार्ड हॉस्पिटल परिसरात एका इमारतीत गेल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाले। पोलिसांनी संबंधित इमारतीची माहिती घेत आरोपीच्या घराचा शोध लावला। आरोपीने चोरीची पैशाची बॅग घरात लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर डिटेक्शन पथकाने तातडीने कारवाई करून आरोपीला अटक केली। आरोपीकडून चोरीस गेलेली 11,55,000 रुपयांची संपूर्ण रक्कम 100% जप्त करण्यात पोलिसांना यश आले। नमस्कार, मी विजय काते। आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामधील काशीगाव पोलीस ठाण्याच्या मार्फत एक धडक कारवाई करण्यात आली होती। काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बाबा टायरच्या येथे एका थार गाडीतून 11 लाख रुपयाची रक्कम चोरीला गेली होती आणि ही काही तासातच ह्या पोलिसांच्या मार्फत ही शोधण्यात आली। विशेषतः म्हणजे काही मुलांनी आपल्या एका मित्राच्या आईला कॅन्सरमुक्त होण्यासाठी, कॅन्सरवरून वाचवण्यासाठी पैसे जमा केले होते आणि ती पैशाची बॅग घेऊन तो आपल्या घरी जात होता। त्या बाबा टायरच्या इथे त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आणि तो टायर पंक्चर काढण्यासाठी असताना संधीचा फायदा घेत त्या आरोपींनी ती बॅग तिथून पळवली। यानंतर पोलिसांच्या मार्फत जसा गुन्हा दाखल झाला तसे काही तासांमध्ये, म्हणजे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 8 तासामध्ये त्यांनी 150 सीसीटीव्ही खंडाळले आणि वोकार्ड हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या इथे एका आरोपीला त्याची धरपकड करून संपूर्ण 100% रक्कम ही परत करण्यात आली, परत मिळवण्यात आली। या संपूर्ण गोष्टीबाबत आज पत्रकार घेण्यात आली होती, पत्रकार परिषद घेण्यात आली होती। नक्की पोलीस उपायुक्त नेमक्या यांनी काय म्हटलं आपण जाणून घेऊ। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त निकेत कौशिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली काशीगाव पोलीस स्टेशनने खूप चांगले 3 डिटेक्शन्स केलेले आहेत। त्याच्यामध्ये काशीगाव पोलीस स्टेशनने एक चोरीचा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी 100% मालमत्ता रिकव्हर केलेली आहे। त्याच्यामध्ये 11,55,000 ही मालमत्ता त्यांनी रिकव्हर केलेली आहे। ह्याच्यामध्ये घटना अशी होती की एक व्यक्ती, त्याच्या मित्राची आई आजारी होती म्हणून त्यांनी त्याच्या कॅन्सरच्या उपचारासाठी 11,55,000 रुपये बॅगमध्ये घेऊन चाललेले असताना त्यांचे बाबा टायर्स हटकेश ह्या ठिकाणी गाडी, त्यांची थार गाडी पंक्चर झाली म्हणून त्यांनी ते पंक्चर काढण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेले असताना तिथे एक अनोळखी व्यक्ती एका स्कूटीवरती आला आणि स्कूटीवरती आल्यानंतर त्यांनी त्या गाडीचा दरवाजा उघडून गाडीमध्ये जे पैशाची बॅग होती ती त्यांची नजर चुकून चोरून तिथून तो पसार झाला। त्यानंतर थोड्या वेळाने त्यांना समजलं की आपल्या पैशाची बॅग जी आहे ते कोणीतरी चोरून नेलेली आहे। त्यामुळे त्यांनी लगेच काशीगाव पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्यासाठी आले। त्यानंतर काशीगाव पोलीस स्टेशननी तात्काळ डिटेक्शन टीम घटनास्थळी रवाना केली। घटनास्थळी गेल्यानंतर त्यांनी सर्व तिथले आसपासचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले। सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर जो आरोपी आहे त्याची ओळख पटली। त्यानंतर त्यांनी ज्या आरोपी ज्या दिशेने गेलेला आहे त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही चेक केले आणि तो आरोपी जो आहे तो कंटिन्युअसली मीरा भाईंदर मध्ये फिरताना दिसत होता, पण एक थोड्या वेळासाठी तो एका बिल्डिंगच्या ठिकाणी थांबलेला दिसला आणि जेव्हा त्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले, जी बिल्डिंग जे वोकार्ड हॉस्पिटलच्या एरियामध्ये आहे नयानगरमध्ये, तर तो एका बिल्डिंग मध्ये गेला होता आणि त्यांनी त्याचं घर असून त्यांनी त्या घरामध्ये पैशाची बॅग ठेवली होती। त्यानंतर डिटेक्शन टीमने तिथे गेले, त्या आरोपीला अटक केली आणि आरोपीकडून 100% संपूर्ण जी गेलेली रक्कम आहे 11,55,000 ही पोलिसांनी रिकव्हर केलेली आहे। अशा प्रकारे काशीगाव पोलीस स्टेशनने एक चांगलं काम केलेलं आहे।